पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे 6,000 रुपये म्हणजे 2,000 रुपये 3 वेळा केंद्र शासनाकडून दिले जाते. आतापर्यंत 21व्या हप्त्यामधून पात्र शेतकऱ्यांना कुटुंबांना 4.09 लाख कोटी इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात माननीय पंतप्रधानांकडून 13 मार्च 2026 हा दिवस PM किसान दिवस म्हणून साजरा करण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि याच दिवशी म्हणजे 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता गुवाहाटी आसाम येथून पात्र लाभार्थ्यांना PM किसानचा 22वा हप्ता या कार्यक्रमादरम्यान DBTद्वारे सुमारे 9.32 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,650 कोटीहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे व भारत सरकारचे मान्यवर त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवतील. या संदर्भात 13 मार्च 2026 हा दिवस PM किसान उत्सव दिवस आनंदात साजरा होणार असे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमादरम्यान योजनेअंतर्गत समावेशासाठी शेतकऱ्यांमध्ये अनिवार्य पात्रता व निकषाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रिंट मीडिया इत्यादीद्वारे व्यापक माहिती, शिक्षण आणि संप्रेषण IEC उपक्रम राबवले जाणार असल्याचे सूत्रानुसार सांगण्यात येत आहे. एक लिंक पण ही सादर करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाची. आणि हे कार्यक्रम 13 मार्च रोजी गुवाहाटी येथील आसाम येथे होणार आहे. आणि या कार्यक्रमादरम्यान जे PM किसानचा 22वा हप्ता आहे ते 13 मार्चला संध्याकाळी 5 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये इतका जमा होणार आहे. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे. 13 मार्च 2026 रोजी हा हप्ता आसाममधील गुवाहाटी येथून वितरित केला जाणार असल्याची माहिती एका परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे. आणि हा परिपत्रक 6 मार्च 2026 रोजी कृषी मंत्रालय आणि शेतकरी विभाग, कृषी कल्याण विभाग, भवन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. आणि हे शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.